मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज 14. सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव निमित्त शिवरुद्र शंभूराजे या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या पितापुत्रांच्या शौर्यगाथांचं बहारदार सादरीकरण. लेखक, निर्माता, दिग्दर्शक ॲडव्होकेट विनय दाभाडे आणि 250 कलाकारांच्या सादरीकरणाने शिवसृष्टी अवतरली. नेत्रदीपक आतषबाजीसह छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या राज्याभिषेकाचा बहारदार राज्याभिषेक सोहळा. या ऐतिहासिक महानाट्यामध्ये स्थानिक कलाकारांनाही मिळाली काम करण्याची संधी. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी परंपरा महाराष्ट्राची या बहारदार 125 कलाकारांचे सादरीकरण. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी शालेय आणि खाजगी विद्यार्थ्यांच्या समूह नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या. दिनांक 16 फेब्रुवारी रोजी
मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये व्यासपीठाचे पूजन करण्यात आले. शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे व सौ वाकचौरे, श्री महेंद्र शिंदे आणि सौ अंकिता शिंदे, श्री संदीप भोजने आणि सौ श्रद्धा भोजने यांच्या हस्ते पूजन झाले. शिवजन्मोत्सव समितीतर्फे उपाध्यक्ष श्री संदीप तांबे यांच्या पुढाकाराने किल्ले पुरंदर येथून पवित्र माती आणण्यात आली. या मातीची विधिवत पूजा करण्यात आली आणि पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. शिवस्वराज्य सामाजिक संस्थेतर्फे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले. शिवजन्मोत्सव समितीतर्फे यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या रोजगार मेळाव्यातून 922 युवक युवतींना थेट नोकरीची प्रमाणपत्र देण्यात आली. शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी रवी देवरे यांनी या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला. फ्रीमध्ये शिक्षणही देतात आणि नोकरी पण देतात. साहेब, आम्ही तुमचा जयंती झाल्यावर परत एक चांगला मोठा कार्यक्रम शहरात घेऊ आम्ही सर्व कार्यकर्ते, आणि आपण त्या ठिकाणी या आमच्या गरजू मुलांना नोकरी द्या विनंती करतो. तुमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. लहान गट मोठा गट याचे परीक्षक सुरवंशी सर आहे, त्यांचा सत्कार समितीचा अध्यक्ष आणि करावा छत्रपती शिवाजी महाराज की शाळांचे हे 2 गट आहेत. ते खूप चांगला प्रयत्न केला आहे. याच्यातल्या काही म्हणजे वक्तृत्व म्हटलं की तुम्ही स्वतः काय व्यासंग करता आणि स्वतःचं काय मत तयार करता हे खूप महत्त्वाचं असतं. पण मी यांच्याशी आधीच बोललेलो आहे, तर मी म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून वक्तृत्व कसं केलं पाहिजे याचा वस्तुपाठ सगळ्यांपुढे करणारे आमचे मित्र रवींद्र एरंडे सर इथं आहेत. मी त्यांना विनंती करेन की ही जी चिमुकली मुलं आहेत यांना तुम्ही 3-4 मिनिटामध्ये जर थोडंसं मार्गदर्शन केलं की यांना पुढे जाऊन वक्तृत्वामध्ये आणि समाजामध्ये विचार करण्याचं काम करायचं आहे, तर त्यांना त्याचा नक्कीच लाभ होईल असं मला वाटतं. सर, आपण विनंती की 2-3 मिनिटात आपण त्यांना मार्गदर्शन करायचं. उपक्रम समितीचे अध्यक्ष श्रीयुत दीपक वाकचौरे, त्याचप्रमाणे माझे मित्र श्रीयुत सुरेश खांडवाले सर, प्रल्हाद रायते सर आणि आमचे परीक्षक योगेश सूर्यवंशी सर. मित्रांनो, वक्तृत्व कला ही खूप महत्त्वाची आणि आपल्या जीवनाला वेगळा दृष्टिकोन आपला वेगळा दृष्टिकोन निर्माण करणारी आहे, आपल्यातल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवणारी आहे. मित्रांनो, वक्तृत्व करताना नेमकं काय करावं? तसं तर तुम्ही जर मला संधी दिली तर 2 ते 3 तास मी तुमचा लेक्चर प्रात्यक्षिकासह घेऊ शकतो. परंतु एक आहे की मला 3 मिनिटं दिली आणि 3 मिनिटात सांगतो. मित्रांनो, वक्तृत्व करताना, भाषण करताना सगळ्यात महत्त्वाचं उभं राहायचं कसं. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच आमदार सौ सीमाताई हिरे, महापौर हिमगौरी आहेर आडके, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव सावजी, बाळासाहेब सानप आणि स्थानिक सर्व नगरसेवक उपस्थित होते. समूह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन नाशिकच्या महापौर सौ हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते करण्यात आले. सलग 4 दिवस आयोजित या कार्यक्रमासाठी शिवप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शिवजन्मोत्सव समितीचे यावर्षीचे अध्यक्ष दीपक वाकचौरे, कार्याध्यक्षा सौ अंकिता शिंदे, उपाध्यक्ष संदीप तांबे, उपाध्यक्ष सौ श्रद्धा भोजने, सरचिटणीस निलेश बंदुरे, सचिव ऋषिकेश पाटील, सहसचिव भरत शिरसाट आणि प्रसिद्धी प्रमुख रवींद्र एरंडे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी शिवजन्मोत्सव समितीचे माजी अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कोर कमिटीचे सर्व पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार,
विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.